नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की सखाराम घटनेला बरीच पुस्तकं वाचायला देतात आणि त्यानंतर 10-12 दिवसांनी पुन्हा घटने हातात पिशवी घेऊन, पुस्तकांची पिशवी घेऊन पुलंकडे येतो. त्यावेळेला पुलंना वाटतं की आता ह्यांनी सगळी पुस्तकं वाचून खाल्लेली असतील, पण एक विचारायचं म्हणून ते विचारतात त्याला की घटने कशी वाटली पुस्तकं तुम्हाला. तर घटनेच्या डोळ्यात पाणी तरळतं आणि तो रडायला लागतो. तर इतके दिवस अहो काहो करणारे पुलं त्यांना काही सुचेन असं होतं आणि ते त्याला अरे तुरे करायला लागतात. म्हणतात अरे काय 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 झालं. तर तो आणखीच रडायला लागतो, मुसमुसायला लागतो. रडताना तो एखाद्या लहान शाळकरी पोरासारखा दिसत होता. वास्तविक आता तो विशीच्या पलीकडे गेलेला होता. पण त्याला मी ज्या वेळेला प्रथम पाहिला त्यानंतर आतापर्यंत त्याच्यात काही बदल झालेला नव्हता, काही फरक वाटत नव्हता. अर्धे विजार जाऊन पायजमा आणि कोट आला होता. टोपीचे टोक अगदी तसेच नाकासमोर होते आणि डोळ्यातला भाव अगदी तसाच होता, पूर्वीसारखाच. पुलंनी त्याला विचारलं, काय झालं घटने, रडू नकोस. घटने म्हणाला, मला क्षमा करा. पुलं म्हणाले, पुस्तकं वाचायला वेळ नाही मिळाला का. तर त्याच्या हातात एक वही असते, ती वही पुलंच्या हातात देत तो म्हणतो, नाही, रात्रीचा दिवस करून आपल्या अनुज्ञेप्रमाणे मी ही सगळी पुस्तकं वाचून काढली. हे पहा. ती वही देत तो म्हणतो, हे पहा, म्हणजे वही बघा. त्या तशा अवस्थेत देखील त्याचा अनुज्ञा हा शब्द ऐकून मला मौज वाटली. ज्या वयात 5-25 इरसाल शिव्या तोंडात असायला हव्यात, तिथे अनुज्ञा, मार्गदर्शन, जीवनानुभूती, साकल्याने मिळणारे समाधान असली छापील शब्दांची अडगळ त्याच्या तोंडात साठली होती. मी त्याने अत्यंत सुवाच्य अक्षरात लिहिलेली वही उघडली. तर ज्या वेळेला तो वही देतो ना पुलंकडे, त्यावेळेला म्हणतो की ह्या वहीत हे बघा, त्यात मी आपण दिलेल्या प्रत्येक पुस्तकाचं समालोचन लिहिलेलं आहे. घटनेने प्रत्येक पानावर समालोचन लिहिलेले होते. पुस्तकाच्या वाचनाला लागलेला समय रात्री 8:30 ते 1:35. पृष्ठसंख्या 232 पाने. अशा थाटात सुरुवातीचे कॉलम भरलेले होते. पुढे लेखकाचे संपूर्ण नाव, प्रकाशकाचे नाव, पत्ता, किंमत अशी सगळी माहिती लिहिलेली होती आणि मग खाली समालोचन होते. आता ते समालोचन कसं. कथावस्तू आकर्षक आहे, पात्र निर्मिती विलोभनीय आहे, कथा मुंबई, नागपूर व लखनौ या 3 स्थळात घडते, वगैरे वगैरे. असा प्रत्येक पुस्तकाचा सुंदर अक्षरात पंचनामा झाला होता. घटनेचा हा व्यासंग पाहून मी थक्क झालो. शब्द तर डबक्यावर शेवाळ माजावे तसे माजले होते. नेत्रदीपक काय, आल्हाद काय, मनाची प्रगाढ खोली काय. छे, पोट साफ करायच्या औषधासारखे तोंडातले हे शब्द साफ करणारे एखादे औषध का निघत नाही ह्या विचारात मी पडलो. शेवटी काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हटले, वा, खूप बारकाईनं अभ्यास चालवला आहेस. तर घटने म्हणतो, माझ्या जीवनातल्या वाङ्मयीन कालखंडातलं हे शेवटलं प्रकरण आहे. पुलं मनातल्या मनात म्हणतात, म्हणजे हा मुलगा आता जीवबीव देणार आहे की काय, अशी मला भीती वाटली. कारण असली पुस्तके खाऊन जगणारी मुले भलत्याच कुठल्या तरी श्रीमंताच्या नुसत्याच गोऱ्या म्हणून सुंदर मानल्या गेलेल्या पोरींच्या प्रेमात पडतात आणि जीव तरी देतात. किंवा आता हे जे आहे ना की श्रीमंताच्या नुसत्याच गोऱ्या म्हणून सुंदर मानल्या जाणार आहे, काय आहे माहिती का. एकतर गोरा रंग हा सौंदर्याचा निकष खरोखर असू शकत नाही. रूप आणि रंग ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हेच बऱ्याच जणांना कळत नाही. म्हणजे सौंदर्याची, रूपाची सुद्धा पारख असायला लागते. एक म्हणजे साधारण 30-32 ते 35च्या वयातली एक विवाहित मुलगी होती. तर तिला मी म्हटलं, अगं ती तुमच्या तिकडे ती राहती ना, अमुक एक, ते मी आडनाव सांगितलं. म्हटलं त्यांची मुलगी ना, आमच्याकडे एक नवरदेव आहे, नवरा मुलगा आहे, तर त्याच्यासाठी बघायची होती, कशी आहे ती मुलगी. तर ती म्हणाली, हा छान आहे, गोरी आहे.
म्हणजे रूप म्हणजे काय आणि रंग म्हणजे काय? फक्त गोरा रंग म्हणजे मुलगी सुंदर, म्हणजे सावळ्या मुलींना काही किंमतच नाही असं नसतं. रूप आणि रंग वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे सौंदर्य रेखीव नाकीडोळी नीटच असेल तर मुलगी सावळी असली तरीही सुंदर दिसते. पण असो, तर श्रीमंताच्या नुसत्याच गोऱ्या म्हणून सुंदर मानल्या गेलेल्या पोरींच्या प्रेमात पडतात आणि जीव तरी देतात. किंवा डरपोक असली तर अँग्री यंग मॅन म्हणून चित्रविचित्र पोशाख करून हिंडतात आणि दुसऱ्याच्या खर्चाने कॉफी हाऊसमध्ये कॉफी पीत भयान दिसणाऱ्या रोडक्या घाणेरड्या चित्रातली आणि कवितातली कला शोधत बसतात. पण गटण्या त्यापैकी कशातच बसण्यासारखा नव्हता. नुसता फटाका फुटल्याचा आवाज ऐकून सुद्धा त्यानं जीव सोडला असता. गटणे माझ्यासमोर बसून काहीतरी सांगण्याचा प्रयास करत होता, पण त्याला पुन्हा एकदा रडू फुटत होते. एकूण चमत्कारिकच प्रसंग होता. शेवटी गटण्याने आपले रडू आवरीत बोलायला सुरुवात केली. मला क्षमा करा, यापुढं मी आपल्याला कसलीच तसदी देणार नाही. गटणे म्हणाला, म्हणजे मी आमच्या मित्रमंडळीत, म्हणजे पु ल लिहितात, मी आमच्या मित्रमंडळीत ह्या गटण्याची कधीतरी चेष्टा केली होती, ती ह्याच्या कानावर गेली की काय? म्हणजे होतं बरं का असं. कधी कधी एखाद्याच्या वागण्यात असा काही विचित्र बदल झाला की आपल्याला असं वाटतं, अरे बापरे, आपल्याकडून काही बोललं तर गेलं नाही, आपण तर कधी बोलत नाही, कधी याला काही चुकीची काही गोष्ट कळली की काय, असंही आपल्या मनात अशी शंका येऊन जाते. तर पुलं म्हणतात, मी आमच्या मित्रमंडळीत ह्या घटनेची कधीतरी चेष्टा केली होती, ती ह्याच्या कानावर गेली की काय? पण ते शक्य नव्हते. आमचे मित्र आणि घटने यांचा संबंधच येणे संभवत नव्हते. एक पोलीस प्रॉसिक्युटर, पुलंचे मित्र, एक मोटारीचे स्पेअर पार्ट विकणारा, कुणी फायर इन्शुरन्स एजंट, तर कुणी मिलिटरीतला कप्तान, असल्या माझ्या कथा काव्याच्या वाटेला देखील चुकून न जाणाऱ्या निरोगी मित्रांमध्ये मीच फक्त लेखन कामाठी करणारा होतो. किती सुंदर लिहिलंय. ते जगत होते म्हणजे मित्र जगत होते आणि मी लिहित होतो. आमच्या मित्रांच्या वासाने, म्हणजे कुठं आसपास सुद्धा आमच्या मित्रांच्या वासाने घटनेला घेरी आली असती. मी घटनेची समजूत काढायची म्हणून म्हटले, अरे तसदी कसली? तर घटने म्हणाला, तसं नाही, तुम्ही फार केलंत माझ्यासाठी. वटवृक्षाच्या शीतल छायेत अनेक पांथस्थ येतात, त्याची वटवृक्षाला काय कल्पना. घटनेच्या ह्या वाक्याने घटने नॉर्मलवर आला हे मी ओळखले. मला वटवृक्षाची दिलेली उपमा पाहून उगीच माझ्या नाकाखाली एक पारंबी लोंबायला लागलेली आहे असे मला वाटले आणि हसू आले. तर घटने पुढे बोलतो, ते हसलेले बघून, आपण माझ्या ह्या मुग्ध वाक्याला हसणं स्वाभाविक आहे, पण आपल्या मायेच्या शीतल छायेत बसणं माझ्या नशिबात नाही. पुढे तो बोलत असतो, जीवनात, तर पुढचं वाक्य बोलतच असतो, तोपर्यंत मला ह्या जीवन वगैरे शब्दांची भयंकर धास्ती वाटते. पुलं म्हणतात, जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसे 1000 वर्षातून एकदा जन्माला येतात. घटण्याने स्वतःच्या जगण्याला जीवन म्हणणे म्हणजे सशाने स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यापैकी होते. त्याचे ते जीवनापासून सुरू होणारे वाक्य मध्येच तोडून मी म्हटले, अरे पण घटने, झालं काय असं? तर घटने म्हणतो, माझ्या जीवनात आता एक नवं पर्व सुरू होत आहे. मुलगा अगदीच, आता पुलं म्हणतात, लिहितात, मुलगा अगदीच हाताबाहेर गेला होता. साईन बोर्ड पेंटरचा हा मुलगा स्वतः जणू काही महाभारताचा नायक असल्यासारखा पर्व बिर्व म्हणायला लागला होता. पुलं म्हणतात, कसलं पर्व? तो म्हणतो, कसं सांगू? आपले भित्रे डोळे पायाच्या अंगठ्याला लावून घटने म्हणाला, म्हणजे अगदी एक टक बघून, असं खाली बघून म्हणाला, कसं सांगू? मग माझी खात्री झाली की बापाच्या नावाचा बोर्ड रंगवून घ्यायला आलेल्या कुठल्या तरी मोटारीतून उतरणाऱ्या गोऱ्या तरुणीने घटण्याचा
खात्मा केला. आजवर वाचलेल्या सर्व कादंबऱ्यांच्या कथानकांचे तात्पर्य ह्याच्या बापाच्या ध्यानी आले असणार आणि सखाराम घटने तिथेच समाप्त झाला असणार. शेवटी मीच होऊन त्याला विचारले, कुठे प्रेमात बिमात तर पडला नाहीस ना? तर विजापूर दरबारात चिमुकल्या शिवाजीने छाती काढून बादशहाला सांगावे तशी आपली 28 इंची छाती काढून तो म्हणाला, म्हणजे जी छाती रुंदही नाही, 28 इंची छाती काढून तो म्हणाला, आजच्या जगात विशुद्ध प्रेम कुठंच मिळत नाही. तुला म्हणतात, कुणी सांगितलं तुला? घटने म्हणतो, आपल्याच पाखरांची शाळा नाटकातल्या नायकाचं वाक्य आहे हे. मी मनातल्या मनात कपाळाला हात लावत म्हणालो, पाखरांच्या शाळेतले एक विनोदी पात्र हे वाक्य म्हणते. ते मनाशी म्हणतात की पाखरांच्या शाळेतलं हे विनोदी पात्र हे वाक्य म्हणते. शेवटी मलाही हा प्रकार असह्य झाला, म्हणजे घटनेचा हा प्रकार असह्य झाला. आणि मी म्हटले, मग काय झालं तुला? एवढा तरुण तू, इतका व्यासंगी, माझ्यापेक्षा देखील तुझं वाचन दांडगं, आणि रडतोस. काय करू? परिस्थिती हा अश्रूंचा सर्वात मोठा कारखाना आहे असे वाळिंबे म्हणतात. आता कोण वाळिंबे? घटने म्हणतो, आमच्या प्राज्ञेचे सर. तो कोण वाळिंबे भेटला असता तर जुन्या सुलतानासारखा मी त्याला उलटा टांगून ती पुस्तके जाळून त्याची धुरी दिली असती. फुलं म्हणतात, असली काय परिस्थिती आली तुझ्यावर? घटने म्हणतो, माझ्या वडिलांना माझ्या जीवनाचं ध्येय कळत नाही. माझ्या डोळ्यांपुढे, पुलं लिहितात, माझ्या डोळ्यांपुढे सखाराम घटण्याचा पेंटर बाप आला. मी त्याला काळा की गोरा हे देखील बघितलेले नव्हते. बाकी पेंटर असल्यामुळे काळा गोराच काय, तो अनेक रंगी असेल. त्या अक्षरे इंचावर मोजून रंग भरणाऱ्या इस्माला त्याच्या घरात जन्माला आलेल्या ह्या बाल बृहस्पतीचे म्हणजे घटनेचे सखारामाचे जीवनध्येय काय कळणार? जीवनध्येय म्हटल्यावर कुठल्या साईजमध्ये लिहू साहेब? असंच काहीसं तो इसम म्हणेल. साईनबोर्ड पेंटर म्हणजे सखारामचा बाप. तर पुन्हा म्हणतात, काय जीवन ध्येय कळलं नाही त्यांना? तर घटने म्हणतो, त्यांनी माझ्या विरुद्ध कटकारस्थान रचलंय. आता घटनेच्या वडिलांनी कुठलं कारस्थान रचलेलं असतं ते आपण पुढल्या भागात बघूया. तोपर्यंत